ह्याच्यामध्ये हे सगळी लोक डीजीसीएची आहे. मग डीजीसीए कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर डीजीसीएच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतलं असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार. आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो. पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं, टेक्नॉलॉजिकल काय ऍडव्हान्समेंट आहे, एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअर जेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथ वेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018 झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला, 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का. मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो. आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, काय कारण आहे, काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का. कारण कागदपत्र बनवले जातात. व्हीएसआर कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. म्हणजे 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे, अजून आलेला नाही. पुढे सीआयडीचा रिपोर्ट, आणि ह्याच्यात मागे जावा, मागे 15 तारखेपर्यंत रिपोर्ट द्या असं सांगितलंय बघा कुठेतरी. कुठे कुठेतरी लिहिलंय. मध्ये हे बघा 15 फेब्रुवारी. आज किती तारीख आहे, 18. काय दिलं काल. आणि त्याच्याच बरोबर खाली लिहिलं बघा, अकाउंटेबल मॅनेजमेंट ऑफ व्हीएसआर. अरे कोण आहे अकाउंटेबल मॅनेजर, कोणाच माहित नाही. मग नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलं. मग अकाउंटेबल मॅनेजरला तुम्ही घेतलं का ताब्यात, नाही घेतलं. मेंटेनन्स मॅनेजरला घेतलं, नाही घेतलं. पुढे घ्या.